Today's topic is the factors affecting rate of photosynthesis. So what are the factors? So we must know actually photosynthesis, the substances required for photosynthesis. So कार्बन डायऑक्साइड आहे त्याच्यामध्ये, वॉटर आहे, सनलाइट आहे, क्लोरोफिल आहे. ओके. आणि हे जे सबस्टन्सेस फोटोसिंथेसिससाठी रिक्वायर्ड आहेत त्यांचं जर प्रमाण कमी जास्त झालं तर रेट ऑफ फोटोसिंथेसिसवर त्याचा परिणाम होऊ शकतो. ओके. सो फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ फोटोसिंथेसिस मध्ये पहिल्यांदा आपण डिस्कस करणार आहे लाईट. हाऊ लाईट मॅटर्स. लाईटची वेव्हलेंथ ठरलेली, ज्या वेव्हलेंथ मध्ये फोटोसिंथेसिस होतं ती वेव्हलेंथ आपल्याला माहिती आहे, जिला आपण म्हणतो फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन, पार लाईट म्हणतात त्याला, PAR, फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन, पार लाईट, इन विच फोटोसिंथेसिस कॅन ऑकर. बाकी हे जर सोडलं, पार लाईट जर सोडली, म्हणजे 390 to 760 नॅनोमीटर, जनरली आपण हे 400 to 800 नॅनोमीटर पण घेतो. या वेव्हलेंथ व्यतिरिक्त कोणतीही वेव्हलेंथ असेल लाईटची, अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड रेडिएशन, एक्स रे, गॅमा रे, अल्फा रे, बीटा रे, यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत नाही, हे आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे. सो हेच रेडिएशन रिक्वायर्ड आहे, दॅट वी कॉल्ड ॲज अ पार लाईट photosynthetically active radiation, which is between 390 nanometer to 760 nanometer or 400 to 800 जनरली. ओके. सो लाईट हा फॅक्टर कन्सिडर करत असताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्यात, विसरू नका. लाईटची क्वालिटी आणि क्वांटिटी. क्वालिटी ऑफ लाईट अँड क्वांटिटी ऑफ लाईट. क्वालिटी ऑफ लाईट रिलेटेड टू वेव्हलेंथ. लाईटची वेव्हलेंथ म्हणजे क्वालिटी ऑफ लाईट. मग तुम्ही जर समजा 1000 नॅनोमीटर वेव्हलेंथ असलेली लाईट जर प्लांटवर बंबार्ड केली आणि फोटोसिंथेसिस झालं पाहिजे असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते इम्पॉसिबल आहे. किंवा खूप कमी नॅनोमीटर, 0.1 नॅनोमीटर वेव्हलेंथ असलेली लाईट जर तुम्ही इन्सिडेंट केली प्लांट्सवर आणि फोटोसिंथेसिस व्हायला पाहिजे असं जर आपण अपेक्षित करत असू तर ते होणार नाही, कारण क्वालिटी ऑफ लाईट दॅट इज 390 to 760 नॅनोमीटर या वेव्हलेंथचीच लाईट जर असेल तर आणि तरच फोटोसिंथेसिस होतो. सो क्वालिटी ऑफ लाईट. व्हॉट इज इंटेन्सिटी ऑफ लाईट? आपण त्या दिवशी डिस्कस केलं की हाय लाईट इंटेन्सिटी असेल तर फोटोसिंथेसिसचा रेट कमी होतो. ऍक्च्युली लाईट इंटेन्सिटी जशी वाढत जाईल तसं फोटोसिंथेसिसचा रेट वाढतो, पण एक लिमिट आहे ना प्रत्येक गोष्टीला. त्या बियॉन्ड दॅट लिमिट photosynthesis cannot occur. So high light intensity affects the rate of photosynthesis. मग कोणासाठी? जे समजा टेम्परेट रिजन मधले प्लांट आहेत, डेझर्ट प्लांट्स आहेत, त्यांना हाय लाईट इंटेन्सिटी ते ऍक्सेप्ट करू शकतात, किंवा हाय लाईट इंटेन्सिटी असेल तरी तिथं फोटोसिंथेसिस होणार आहे डेझर्ट प्लांटसाठी ट्रॉपिकल रिजन मध्ये. पण जर आपण नॉर्मल प्लांटचा जर तुम्ही विचार केला, जिथे टेम्परेचर, ऍव्हरेज टेम्परेचर 20 to 25 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असतं ॲम्बिएंट टेम्परेचर, तर त्या ठिकाणी जर हाय इंटेन्सिटी वाढली लाईटची तर तिथं फोटोसिंथेसिस होणार नाही किंवा रेट ऑफ फोटोसिंथेसिस कमी होईल. म्हणजे लाईट इंटेन्सिटी ऑल्सो मॅटर्स. सो ऑप्टिमम लाईट इंटेन्सिटी आणि पार लाईट रिक्वायर्ड फॉर नॉर्मल रेट ऑफ फोटोसिंथेसिस. कोणताही फॅक्टर, मी जे सगळे फॅक्टर सांगतोय ना त्यातला कोणताही फॅक्टर तुम्ही घेतला ना, जर त्या फॅक्टरची क्वांटिटी वाढत चालली, जसं लाईटची इंटेन्सिटी सांगितलं मी, जर लाईट इंटेन्सिटी वाढत गेली तर ऑफकोर्स रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढणार, पण प्रत्येकाला एक लिमिट आहे. हा, आणि हे लिमिट रिजनवर डिपेंड आहे, कोणत्या रिजन मध्ये ते प्लांट आहेत. ते प्लांट जर समजा डेन्स फॉरेस्ट मध्ये, जे म्हणजे आम्ही कॉनिफरस फॉरेस्ट म्हणतो किंवा रेन फॉरेस्ट म्हणतो, तिथले प्लांट असतील तर त्यांच्यासाठी ती इंटेन्सिटी वेगळी, लाईट इंटेन्सिटी, वॉटर अवेलेबिलिटी त्यांच्यासाठी ते वेगळं असतं. आणि जर तुम्ही समजा डेझर्ट ट्रॉपिकल रिजन मधले जर तुम्ही प्लांट्स घेत असताल तर त्यांच्यासाठी लाईट इंटेन्सिटी दोघांसाठी अलग अलग असते. म्हणजे ट्रॉपिकल रिजन मध्ये ज्या इंटेन्सिटीला प्लांट्स नॉर्मली फोटोसिंथेसिस करू शकतात त्या इंटेन्सिटीला रेन फॉरेस्ट मधील प्लांट्स असतील किंवा कॉनिफरस फॉरेस्ट मधले प्लांट्स असतील ते त्या इंटेन्सिटीला फोटोसिंथेसिस करू शकत नाही. ओके. म्हणजे लोकल वाईज, लोकॅलिटीनुसार पण, रिजननुसार पण, जॉग्राफिकल रिजननुसार सुद्धा हे जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर चेंज होत असतात. पण नॉर्मली सांगायचं असेल तर लाईट इंटेन्सिटी इन्क्रीज व्हायला लागली की रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीज होणार, पण प्रत्येकासाठी काहीतरी लिमिट आहे, ते लिमिट रिजननुसार वेगवेगळं असू शकतं. हे आपल्याला आता लक्षात ठेवायला हवं.
आणखी एक मी तुम्हाला वॉटरसाठी सांगतो. जेवढं वॉटर क्वांटिटी तुम्ही राईस प्लांटच्या डेव्हलपमेंटसाठी अवेलेबल करून देता किंवा दिली जाते, तेवढी वॉटर क्वांटिटी तुम्ही मेज, ज्वार, बाजरा, शुगर केनसाठी नाही अवेलेबल करत कधीच. जे तांदळाचे जे खाचरं असतात, खाचरं म्हणतात त्याला, त्या छोटे छोटे प्लॉट्स असतात आणि सगळीकडनं ते बांध टाकून पाणी त्याच्यात अडवलं जातं. तसं मेजला रिक्वायरमेंट नाही, तशी शुगर केनला रिक्वायरमेंट नाही. वॉटर रिक्वायरमेंट दोघांसाठी पण आहे, पण किती जास्त पाणी असलं, जास्त पाणी पाहिजे उलट राईससाठी. तसं मेजसाठी नाही, उलट जास्त पाण्यामध्ये जर हे प्लांट राहिले, पाऊस जर कंटिन्यू राहिला, तर ते प्लांटचे जे रूट्स आहेत किंवा स्टेमचा जो पार्ट आहे, जो वॉटर डिप्ट आहे, तो डिजनरेट व्हायला लागतो. म्हणजेच काय, वॉटर रिक्वायरमेंट सगळ्यांसाठी, उलट जास्त पाणी मिळालं तर फोटोसिंथेसिसचा रेट वाढणार आहे, नो डाऊट, पण एक लिमिट आहे प्रत्येकासाठी. तसंच CO2चं पण आहे. CO2 कॉन्सन्ट्रेशन आपण त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं किंवा आधी ऑलरेडी पाहिले आपण, ऍटमॉस्फेरिक CO2 कॉन्सन्ट्रेशन हे 0.36% आहे. ओके, 0.36% आपण कन्सिडर करत असतो. तर हे जे CO2 कॉन्सन्ट्रेशन आहे, किंवा जर आपण नॉर्मली बोलणार असेल तर ते 3 ppm असं म्हणतो आम्ही त्याला. 3 ppm कॉन्सन्ट्रेशन आहे CO2चं कॉन्सन्ट्रेशन जनरली. हे 5 ppm पर्यंत जरी गेलं, 5 ppm पर्यंत जरी गेलं तरी फोटोसिंथेसिस होतं. म्हणजे CO2 कॉन्सन्ट्रेशन 3 ppm to 5 ppm जरी गेलं तरी फोटोसिंथेसिस होणार. पण बियॉन्ड 5 ppm देर इज अ डिक्रीज्ड रेट ऑफ फोटोसिंथेसिस. कारण ज्यावेळेस CO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढणार एन्व्हायरमेंट मधलं, त्याचा दुसरा इफेक्ट आपण लक्षात घ्यायला हवा. वेन CO2 कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस, ॲव्हरेज टेम्परेचर जे आहे किंवा तिथलं लोकल टेम्परेचर आहे ते इन्क्रीज होतं. आणि टेम्परेचर इन्क्रीज झालं की स्टोमॅटा क्लोज होतात. स्टोमॅटा क्लोज झालं की CO2 आत जाणार नाही, आणि CO2 जर आत गेला नाही तर फोटोसिंथेसिस होणार नाहीये. म्हणजे याचा असा इनडायरेक्ट इफेक्ट आहे CO2चा. CO2 कॉन्सन्ट्रेशन जे 3 ppm आहे, 1 to 3 ppm असतं एन्व्हायरमेंटल CO2 कॉन्सन्ट्रेशन. ते 5 ppm पर्यंत गेलं तरी रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढणार. म्हणजे 3 to 4 झालं, 4 to 5 झालं, जसं इन्क्रीज होणार तसं रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढणार आहे. पण बियॉन्ड 5 ppm रेट ऑफ फोटोसिंथेसिस स्टार्ट्स डिक्रीजिंग, बिकॉज more CO2 concentration, higher CO2 concentration, higher concentration of the gas having the inhibitory effect on photosynthesis. म्हणजेच काय, रेट ऑफ फोटोसिंथेसिस डिक्रीज होणार आहे. ओके, सिमिलरली आपण टेम्परेचरसाठी बोलू शकतो. आता ऑप्टिमम टेम्परेचर जे आहे फोटोसिंथेसिससाठी, ऑप्टिमम टेम्परेचर किती पाहिजे रे बाबा? 25 to 30 डिग्री सेल्सिअस ऑप्टिमम टेम्परेचर. पण ओपुन्शिया जे प्लांट आहे, ओपुन्शिया म्हणजे आपण ज्याला निवडुंग म्हणतो, ओपुन्शिया जे कॅक्टस डेझर्ट प्लांट आहे, त्याचं झिरोफायटिक प्लांट आहे, वाळवंटामध्ये येणारे हे जे प्लांट आहे, त्याचं त्या प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस 55 डिग्री सेल्सिअसला पण होतं. मी म्हणलं ना मगाशी, रिजन नुसार सुद्धा हे जे रिक्वायरमेंट आहे त्या बदलतात. आणि 55 डिग्री सेल्सिअसला सुद्धा ओपुन्शियामध्ये फोटोसिंथेसिस चालू असतं, जे बाकीच्या नॉर्मल प्लांटमध्ये होऊ शकत नाही. ज्यांना बाकीच्यांना रिक्वायरमेंट आहे 25 to 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर 26 झालं, 27 झालं, 30 झालं, 31 झालं, इथपर्यंत रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढत जाणार. पण एका लिमिट नंतर रेट ऑफ फोटोसिंथेसिस कमी होत जातो. मी शिकवतोय तुम्हाला फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ फोटोसिंथेसिस. त्यातलं पहिल्यांदा लाईट, आपण लाईट फॅक्टर घेतलेला आहे. लाईटमध्ये 2 गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात म्हणलं मी, लाईट क्वालिटी आणि लाईट क्वांटिटी. जी वेव्हलेंथ आहे फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन, त्याच्यामध्येच फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस विदिन द पारलाईट आणि बियॉन्ड ऑर बिलो. म्हणजे पारलाईट सोडून जर नॅनोमीटर वेव्हलेंथ जर वाढली लाईटची किंवा कमी झाली तर फोटोसिंथेसिस डिक्रीजेस. अजिबात फोटोसिंथेसिस त्या लाईटमध्ये होऊ शकत नाही. आणि इंटेन्सिटीचं पण सांगितलं की इंटेन्सिटी पण एका लिमिटच्या जर अबव गेली तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस, स्ट्रॉंग इंटेन्स सनलाईट कॉजेस डिक्रीज रेट ऑफ फोटोसिंथेसिस. त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसचा रेट कमी होतो. आता का होतो? बिकॉज क्लोरोफिल गेट डॅमेज्ड ड्यू टू हाय इंटेन्सिटी ऑफ लाईट, क्लोरोफिल गेट डॅमेज्ड. ओके, 2 फॅक्टर झाले का? लाईट झाले, कार्बन डायऑक्साईड झालेला आहे, अँड देन टेम्परेचर पण आता मी एक्सप्लेन केलेले. टेम्परेचर फोटोसिंथेसिस मध्ये जे सगळे एन्झाईम रिक्वायर्ड आहेत, आता आपण एन्झाईम बघितले, रुबिस्को आहे,
PPKs आहे एन्झाईम. हे जे एन्झाईम्स आहेत ते टेम्परेचर लेबाईल एन्झाईम्स आहेत. जर टेम्परेचर बियॉन्ड द लिमिट जात असेल तर ह्या एन्झाईमची हे एन्झाईम डिनॅच्युरेट होतात. एन्झाईम डिनॅच्युरेट झाले की ज्या प्रोसेस आहेत, रिॲक्शन्स आहेत, त्या रिॲक्शन घडणार नाहीयेत आणि फोटोसिंथेसिसचा रेट आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो. द टेम्परेचर ॲट विच द प्रोसेस जस्ट स्टार्ट्स इज द मिनिमम टेम्परेचर. फोटोसिंथेसिस प्रोसेस ज्या टेम्परेचरला स्टार्ट होते त्याला म्हणायचं मिनिमम टेम्परेचर. आणि टेम्परेचर कसं लागतं, मिनिमम लागतं का ऑप्टिमम टेम्परेचर पाहिजे. फोटोसिंथेसिससाठी ऑप्टिमम टेम्परेचर पाहिजे. मग किती डिग्री सेल्सिअस, 25 to 30 डिग्री सेल्सिअस नॉर्मल प्लांटसाठी. आणि झिरोफायटिक प्लांट्स असेल लाईक ओपुन्शिया कॅन बी फोटोसिंथेसाइज ॲट 55 डिग्री सेल्सिअस अल्सो. सो व्हॉट अबाउट वॉटर. ऍक्च्युली वॉटर हे हा जो फॅक्टर आहे, मी दरवर्षी नेहमी सांगत असतो की याचा डायरेक्ट इफेक्ट नाहीये फोटोसिंथेसिसवर. वॉटरची क्वांटिटी वाढली कमी झाली तरी याचा डायरेक्ट इफेक्ट येत नाही फोटोसिंथेसिसवर. इट इज जस्ट ऍक्ट ॲज अ लिमिटिंग फॅक्टर. वॉटर विल जस्ट ऍक्ट ॲज अ लिमिटिंग फॅक्टर. म्हणजे काय, वॉटरचं जर कॉन्सन्ट्रेशन वाढलं, वॉटरचं जर अवेलेबिलिटी वाढली प्लांटसाठी तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढणार, नो डाऊट. पण रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढण्यासाठी नुसतं वॉटर अवेलेबल असून फायदा नाहीये. तर त्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडची पण अवेलेबिलिटी झाली पाहिजे आणि त्याच प्रमाणामध्ये सनलाईटची पण अवेलेबिलिटी झाली पाहिजे. म्हणजे नुसतं वॉटरचं प्रमाण आपण वाढवलं आणि प्लांटला फोटोसिंथेसिस करण्यासाठी प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस होईल असं आपण एक्सपेक्ट केलं तर ते शक्य नाही. वॉटर इज ऍक्टिंग ऑन अफेक्टिंग फोटोसिंथेसिस इनडायरेक्टली. देर इज अ नो डायरेक्ट इफेक्ट. म्हणजे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन वाढले की डायरेक्ट रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढतो असं नाहीये. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन नुसतं वाढून फायदा नाहीये, CO2चं पण वाढलं पाहिजे आणि सनलाईटचे पण वेव्हलेंथ आणि इंटेन्सिटी प्रॉपर असली पाहिजे तरच रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढतो, नाही तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढत नाही. ओके. सो रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीजेस डिक्रीजेस ह्या सगळ्या गोष्टी आपण आता पाहतोय. वॉटर ऍक्च्युली फक्त वॉटरचं काम आहे, इट मेंटेन्स द टर्जिडिटी ऑफ द ऍसिमिलेटरी सेल्स. ज्या सेल्स प्लांट सेल्स तुम्ही बघितले आहेत, प्लांट सेल कधीच वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं म्हणून प्लांट सेल स्क्वीज होत नाहीत कम्प्लिटली, कारण त्यांना सेल वॉल असते. सेल वॉल असल्यामुळे त्यांचं स्ट्रक्चर फर्म असतं प्लांट सेलचं, तसं आपल्यामध्ये नाहीये. आपल्यामध्ये सेल मधलं वॉटर कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की सेल स्क्वीज व्हायला लागतात ह्युमन बिंग मध्ये, बिकॉज वी डोंट हॅव अ सेल वॉल, प्लांट हॅव्हिंग अ सेल वॉल. सो प्लांटमध्ये प्रॉपर जर हायड्रेशन असेल, प्रॉपर जर वॉटरची क्वांटिटी अवेलेबल असेल तर त्या सेल काय असतात, त्या सेलची टर्जिडिटी मेंटेन राहते. आणि टर्जिडिटी जर मेंटेन राहिली तर आणि तरच त्यातल्या प्रोसेसेस प्रॉपर होऊ शकतात. सो वॉटर विल जस्ट ऍक्ट एज अ मीडियम फॉर द फोटोसिंथेसिस. त्याची अवेलेबिलिटी जास्त असणं कमी असणं हे डायरेक्टली फोटोसिंथेसिसवर अफेक्ट करत नाही, हे मला इथनं क्लिअर सांगायचं आहे. ब्लॅकमन्स लॉ आपण स्टडी करणार आहोत. ब्लॅकमन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर हा बोर्डाला आलेला आहे मागच्या 2019च्या पेपरमध्ये, 2019 मध्ये, की डिस्क्राईब ब्लॅकमन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. त्यावेळी हे चॅप्टर 12वीला होता आणि नवीन सिलेबसला म्हणजे मागच्या वर्षी हा चॅप्टर 11thला आलेला आहे, फोटोसिंथेसिस. तर ब्लॅकमन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे आणि इझी आहे. लॉ तुम्हाला मी सांगतो. आता 3 फॅक्टर आहेत जे रेट ऑफ फोटोसिंथेसिसला अफेक्ट करतात. एक आहे लाईट, दुसरा वॉटर, तिसरं CO2 कॉन्सन्ट्रेशन. लाईट 4 फॅक्टर आहेत, सॉरी, लाईट, CO2, टेम्परेचर अँड वॉटर, हे 4 फॅक्टर आहेत. ओके. ब्लॅकमन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर काय सांगतो, त्यांनी सांगितलं जर समजा रेट ऑफ फोटोसिंथेसिस हे कोण डिसाईड करतं ह्या 4 फॅक्टर पैकी, तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस डिसाईड करतो जो फॅक्टर, ह्या 4 पैकी जो फॅक्टर हा मिनिमल आहे, मिनिमम क्वांटिटी मध्ये अवेलेबल आहे ना, इट विल डिसाइड रेट ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे CO2 कॉन्सन्ट्रेशन भरपूर आहे, CO2 कॉन्सन्ट्रेशन भरपूर आहे, वॉटर अवेलेबिलिटी भरपूर आहे, लाईट इंटेन्सिटी रिक्वायर्ड आहे तेवढी आहे. पण जर समजा टेम्परेचरच कमी असेल, टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे आणि टेम्परेचर ऑप्टिमम टेम्परेचर रिक्वायर्ड 25 to 30 डिग्री सेल्सिअस आणि टेम्परेचरच 20 डिग्री सेल्सिअस आहे. सो टेम्परेचर विल डिसाइड रेट ऑफ फोटोसिंथेसिस. जो फॅक्टर मिनिमम आहे तो फॅक्टर डिसाइड करतो रेट ऑफ फोटोसिंथेसिस. दिस इज कॉल्ड एज लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. 4ही फॅक्टर जर योग्य प्रमाणात असतील
तर फोटोसिंथेसिसचा रेट वाढतच जाणार आहे. पण यातला कुठला फॅक्टर कमी आहे ना, तो डिसाईड करणार रेट ऑफ फोटोसिंथेसिस. इतका सिंपल लॉ आहे आणि अशाच पद्धतीने तो लक्षात ठेवायचा आहे. स्टेटमेंट वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. ओके. म्हणजे ज्याला त्यांनी स्लोएस्ट फॅक्टर म्हणलेलं आहे, जो कमी असेल ना त्याला स्लोएस्ट फॅक्टर तो म्हणतो. त्या जसे आपण हे एक्सटर्नल फॅक्टर बघितले रेट ऑफ फोटोसिंथेसिसवर अफेक्ट करणारे कोणते कोणते, लाईट देन CO2 कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर अँड वॉटर. तसे इंटरनल पण फॅक्टर असतात जे रेट ऑफ फोटोसिंथेसिसवर अफेक्ट करतात. त्यातलं सगळ्यात पहिलं आहे क्लोरोफिल. Chlorophyll is the essential for photosynthesis, but rate of photosynthesis is proportional to the quantity of chlorophyll present. जेवढी जास्त क्लोरोफिलची क्वांटिटी तेवढं रेट ऑफ फोटोसिंथेसिस जास्त. दॅट्स इट. इंटरनल फॅक्टर आहे हा विच अफेक्ट रेट ऑफ फोटोसिंथेसिस. बिकॉज क्लोरोफिल जे आहेत ना, क्लोरोफिल दे ऍक्ट एज अ बायोकॅटलिस्ट and high quantity of chlorophyll will absorb high quantity of sunlight. As it absorbs high quantity of sunlight, there will be a production of high quantity of ATP and NADPH2, which is the assimilatory power required for C3, C4, C2 and CAM pathway. सगळ्यांसाठी ग्लुकोज प्रोडक्शनसाठी ही ॲसिमिलेटरी पॉवर रिक्वायर्ड आहे. जेवढे क्लोरोफिल जास्त ते जास्तीत जास्त सनलाईट ऍब्झॉर्ब करतील. जास्तीत जास्त सनलाईट ऍब्झॉर्ब केली तर ATP आणि NADPH2 मोठ्या प्रमाणावर तयार होईल आणि त्या पद्धतीनेच मग रेट ऑफ फोटोसिंथेसिस पण इन्क्रीज होऊ शकतो. फायनल प्रोडक्ट जे आहे ना फोटोसिंथेसिसचं, दॅट इज शुगर. ओके. पण एक ह्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. जर फोटोसिंथेसिसचं फायनल प्रोडक्ट दॅट इज शुगर, इफ इट इन्क्रीज्ड, इफ इट ॲक्युम्युलेटेड इन द सेल, जर ते सेलमध्ये जास्त प्रमाणात ॲक्युम्युलेट झालं म्हणजे फोटोसिंथेसिस C3 पाथवेनुसार, C2 पाथवेनी किंवा C4 पाथवेजनी, स्कॅम पाथवे जे होतात ते ग्लुकोज प्रोडक्शनसाठीचे डार्क रिएक्शन आपण ज्याला म्हणतो, ते जर मोठ्या प्रमाणावर झाले तर जी ग्लुकोज आहे किंवा शुगर आहे ती तिथं ॲक्युम्युलेट व्हायला लागते, साचायला लागते. आणि जर सेलमध्ये शुगरचं प्रमाण वाढलं तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस कमी होतो ऑटोमॅटिकली. ह्या ज्या प्रोसेस आहेत, बिकॉज इट इज मोर दॅन इनफ. जर समजा त्याचं क्वांटिटी गरजेपेक्षा जास्त झाली सुक्रोजची, अँड इफ इट इज नॉट ट्रान्सपोर्टेड थ्रू फ्लोएम टू द स्टोरिंग ऑर्गन. स्टोरिंग ऑर्गन म्हणजे ज्या ठिकाणी हे जे एक्सेस अमाऊंट मध्ये फूड तयार करतात प्लांट आणि स्टोअर करतात, जे आपल्याला फायदेमंद असतं, ते जर समजा तिथं स्टोअर केलं गेलं नाही किंवा तिथे पण स्टोअर झालेलं आहे आणि तरी पण आता खूप सुक्रोज तयार झालेली आहे, तर हे शुगर तयार झालेली आहे, खूप मोठ्या प्रमाणात ग्लुकोज तयार झाले, तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस अल्टिमेटली डिक्रीज होऊन जातो. ओके. द फायनल प्रोडक्ट इन द फोटोसिंथेसिस रिएक्शन इज अ शुगर and its accumulation in the cell slows down the process of photosynthesis. The thickness of cuticle, तिसरा फॅक्टर आला बरं का. आता पहिला फॅक्टर सांगितला क्लोरोफिल. क्लोरोफिल कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ फोटोसिंथेसिस. रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीज का? क्लोरोफिल कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज, क्लोरोफिलचा अमाऊंट इन्क्रीज आहे. शुगर कॉन्सन्ट्रेशन is inversely proportional to rate of photosynthesis. शुगर कॉन्सन्ट्रेशन वाढलं की रेट ऑफ फोटोसिंथेसिस कमी होणार, इनवर्स प्रोपोर्शन. तिसरा फॅक्टर आहे इपिडर्मिस, थिकनेस ऑफ क्युटिकल अँड इपिडर्मिस ऑफ द लिफ, size and distribution of the intracellular space and distribution of the stomata, development of a chlorenchyma and other tissue also affect the rate of photosynthesis. जितका क्युटिकल थिक असेल, जितके क्युटिकल थिक असेल किंवा इपिडर्मिस जो आहे लिफचा जितका थिक असेल तितकं ट्रान्सपिरेशन कमी होणार, आणि ट्रान्सपिरेशनचं कमी झालं म्हणजे हे फॅक्टर अर्थात डेझर्ट प्लांटसाठीच आपण अप्लाय करू शकतो. आणि तिथं जर थिकनेस जास्त असेल तरच रेट ऑफ फोटोसिंथेसिस जास्त असणार, नाहीतर काय होईल, थिकनेस कमी असेल तर मोर वॉटर विल बी ट्रान्सपायर्ड आउट आणि मग हे जास्त पाणी जर प्लांट बॉडीच्या बाहेर गेलं ट्रान्सपिरेशन मुळे तर डेफिनेटली रेट ऑफ फोटोसिंथेसिस डिक्रीज होत जाणार आहे. ओके. So these are internal factors which can affect rate of photosynthesis. So you are going to make one chart, factors affecting rate of photosynthesis. टायटल टाकायचे, त्याचे दोन पार्ट करणार आहात तुम्ही. एकामध्ये लिहिणार आहात इंटरनल फॅक्टर, दुसऱ्यात लिहिणार आहात एक्सटर्नल फॅक्टर. इंटरनल फॅक्टर मध्ये लिहिणार आहात क्लोरोफिल कंटेंट, शुगर कॉन्सन्ट्रेशन. तिसरं लिहिणार आहात
थिकनेस ऑफ क्युटिकल अँड लीफ इपिडर्मिस. फोर्थ लिहिणार आहात तुम्ही त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस. फिफ्थ लिहिणार आहात कोलेनकायमा, डेव्हलपमेंट ऑफ कोलेनकायमा. सिक्स्थ त्याच्यामध्ये लिहिणार आहात तुम्ही लीफ साईज अँड डिस्ट्रीब्युशन. ओके, असं. आणि एक्सटर्नल फॅक्टर मध्ये लिहिणार आहात लाईट. बघा तुम्ही हे तुमचं वर्कआउट आहे तुमच्यासाठी. एक्सटर्नल फॅक्टर मध्ये तुम्ही लिहिणार आहात लाईट, CO2 concentration, temperature and water. Okay, and the last one is the Blackman's law of limiting factor. The slowest factor is that factor which present in the lowest or minimum concentration in relation to other. मी मग सांगितलं ना 4 फॅक्टर अफेक्ट करतात रेट ऑफ फोटोसिंथेसिसला. अर्थात हा लॉ आपण कुठेही अप्लाय करू शकतो, कोणत्याही रिएक्शन मध्ये आपण अप्लाय करू शकतो. एखादा समजा तुम्ही चहा करताय, आता चहा चांगला होणार का नाही हे कोण डिसाइड करतं? समजा तुम्ही वॉटर भरपूर घेतलं, साखर भरपूर घेतली, ओके, आणि चहापत्ती आहे ते पण भरपूर घेतलं, सगळं भरपूर घेतलं, पण तुम्ही ते उकळवलंच नाही. ओके, किंवा थोडस नॉर्मली तुम्ही त्याला गरम केलेले, उकळवलंच नाही चांगलं, नॉर्मली गरम केलेले. म्हणजे इथं काय झालं? टेम्परेचर इज द मिनिमम और स्लोएस्ट फॅक्टर और लिमिटिंग फॅक्टर. जी ती रिॲक्शन होणार होती आतमध्ये आणि पूर्ण जे ते होमोजिनियस मिक्सचर होणार होतं आणि मग त्याला प्रॉपर टेस्ट येणार होती, ती येणार नाहीये. किंवा सगळं भरपूर टेम्परेचर, म्हणजे उकळवलं तुम्ही सगळं, पाणी भरपूर आहे, चहापत्ती भरपूर आहे, साखर कमी टाकली तुम्ही, बरोबर तो फॅक्टर बघा तुम्ही लगेच पॉइंट आउट करता की जो फॅक्टर कमी आहे त्या प्रॉपर म्हणजे त्या फूड मटेरियलमध्ये किंवा त्या रिॲक्शन मध्ये. सिमिलरली इथं पण तसं सांगितलंय लॉ ऑफ लिमिटिंग, ब्लॅकमन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर मध्ये 4 फॅक्टर आहेत. लाईट आहे, CO2 कॉन्सन्ट्रेशन आहे, टेम्परेचर आणि वॉटर आहे. रेट ऑफ फोटोसिंथेसिस कोण डिसाइड करणार? त्याचं सिंपल म्हणणं आहे की जो फॅक्टर कमी आहे तो रेट ऑफ फोटोसिंथेसिस डिसाइड करणार. कारण सगळे जास्त असून फायदा नाहीये, नेमका जो कमी आहे ना त्याच्यामुळे रेट ऑफ फोटोसिंथेसिस कमी होतो. सगळे जास्त असून फायदा नाही, जो कमी आहे त्याच्यामुळे रेट ऑफ फोटोसिंथेसिस कमी होतो, म्हणून त्याला म्हणले लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. आणि त्याला दुसरं नाव दिले त्यांनी, त्या फॅक्टरला नाव दिले स्लोएस्ट फॅक्टर. The law of limiting factor can be explained by taking 2 external factors such as carbon dioxide and light. भरपूर आहे. Suppose a plant photosynthesizing at a fixed light intensity sufficient to utilize 10 milligram of carbon dioxide per hour. 10 milligram carbon dioxide per hour ला प्लांट युटिलाइज करतात ते. ओके, ऑन इन्क्रीजिंग द CO2 कॉन्सन्ट्रेशन द फोटोसिंथेसिस रेट ऑल्सो इन्क्रीज. CO2 कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं एन्व्हायरमेंट मधलं तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढणार. नाउ इफ CO2 कॉन्सन्ट्रेशन इज फर्दर इन्क्रीज, परत जर आणखी वाढलं तर तिथं मात्र रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढणार नाही. नो इन्क्रीज इन रेट ऑफ फोटोसिंथेसिस विल बी नोटेड. दस इन दिस केस लाईट बिकम्स द लिमिटिंग फॅक्टर. का? आपण 2च फॅक्टर इथे कन्सिडर केलेत टेक्स्टबुक मध्ये एक्सप्लेन करताना, लाईट आणि CO2 असे 2 फॅक्टर कन्सिडर केले. लाईट तेवढीच आहे आणि लाईट इंटेन्सिटी वाढवायचं हे आपल्या हातात नाही. CO2 कॉन्सन्ट्रेशन जर समजा वाढवलं, CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढणार. परत जर CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढत नाही. का? कारण लाईटची इंटेन्सिटी नॉर्मल आहे, तेवढीच आहे, त्यामुळे रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढणार नाहीये. ओके, अंडर सच सर्कमस्टन्सेस the rate of photosynthesis can be increased only by increase in the light intensity. मग CO2 नुसतं CO2 वाढवून चालणार नाही, मग लाईट इंटेन्सिटी पण वाढवावं लागेल तरच रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढेल. किती सुंदर पद्धतीने एक्सप्लेन केले टेक्स्टबुक मध्ये. This evidently shows that the photosynthesis rate responds to one factor alone at a time, and there will be a sharp break in the curve and a plateau formed exactly at the point where another factor becomes limiting. If any one of the factors which is kept constant, समजा लाईट कॉन्स्टंट ठेवली, is increased, the photosynthetic rate increase again, reaching the optimum where again another factor become limiting. समजा तुम्ही काय केलं, लाईट कॉन्सन्ट्रेशन, जे लाईटची इंटेन्सिटी ती कॉन्स्टंट ठेवली, CO2 वाढवत गेले, रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढणार. परत CO2 वाढवला, आता रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढणार नाही. तुम्ही जर समजा लाईट इंटेन्सिटी वाढवली, CO2 कॉन्सन्ट्रेशन पण वाढले, लाईट इंटेन्सिटी पण वाढली, मग मात्र रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढणार आहे. ओके,
आणि तुम्ही तिथं ग्राफ बघू शकता. 148 पेजला तुम्हाला ग्राफ दिलेला आहे बघा. लाईट इंटेन्सिटी आणि रेट ऑफ फोटोसिंथेसिस. लाईट इंटेन्सिटी वाढली, रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढला, पण एका लिमिट नंतर लाईट इंटेन्सिटी किती पण वाढली तरी रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढत नाही. सो द ग्राफ बिकम प्लॅच्यू, फ्लॅट झालेला आहे. फ्लॅट जो होतो ना कर्व, जो पहिला कर्व आहे, पहिला स्ट्रेट गेला, नंतर कर्व झाला, नंतर फ्लॅट झाला. हे जे ग्राफच्या जे पार्ट्स आहेत ते पार्ट्स डिस्क्राईब करतात आपल्याला की इनिशियली लाईट इंटेन्सिटी वाढली की रेट ऑफ फोटोसिंथेसिस पण वाढला, त्यामुळे स्ट्रेट लाईन आहे. नंतर तो कर्वी झालेला आहे कारण रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढतोय पण खूप स्लो वाढतोय लाईट इंटेन्सिटी वाढताना. आणि नंतर नंतर काय झालं की लाईट इंटेन्सिटी किती पण वाढली तरी सुद्धा रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढलेला नाही. सो जो लास्ट पॅरा आहे तो पॅरा आणि ग्राफचं इथं कोरिलेशन आपल्याला समजते. सिग्निफिकन्स काय फोटोसिंथेसिसचा? ओके, सिग्निफिकन्स म्हणजे इम्पॉर्टन्स काय आहे का, तर हा प्रश्नच विचारणं म्हणजे खरं तर चुकीचं आहे की हे महत्वाचं आहे का, इम्पॉर्टंट आहे का फोटोसिंथेसिस. तर तुम्ही जर सगळ्या प्रोसेस पाहिल्या तर फोटोसिंथेसिस इज अ ॲनाबॉलिक प्रोसेस. सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज ॲनाबॉलिक प्रोसेस. मग रेस्पिरेशन काय असेल रे? फोटोसिंथेसिस ॲनाबॉलिक आहे, मग रेस्पिरेशन काय असेल? The external factors which affect photosynthesis include availability of sunlight, temperature, CO2 concentration and water. We already discussed. हे 4 फॅक्टर आपल्या डोक्यातनं कधीच जाणार नाहीये. लॉ काय आहे बघा, किती सुंदर लॉ आहे. इफ अ केमिकल प्रोसेस इज अफेक्टेड बाय मोर दॅन वन फॅक्टर, कोणती पण केमिकल रिएक्शन घ्या, कोणती पण बायोकेमिकल प्रोसेस घ्या, म्हणजे फोटोसिंथेसिस विच इज अ बायोकेमिकल प्रोसेस. रेस्पिरेशन बायोकेमिकल प्रोसेस आहे, बॉडीमध्ये ग्लुकोजचं मेटाबॉलिझम होतं किंवा ग्लायकोजन टू ग्लुकोज, ग्लुकोज टू ग्लायकोजन, हे जे सगळे बॉडीच्या सेलमध्ये चाललेले जे सगळ्या रिॲक्शन्स आहेत त्याच्यावर समजा एक पेक्षा जास्त फॅक्टर अफेक्ट करत असतील तर बघा, इफ अ केमिकल प्रोसेस और बायोकेमिकल म्हणलं तर मला चांगलं वाटेल इथं. केमिकल और बायोकेमिकल असं दोन्ही पाहिजे इथं. इफ अ केमिकल और बायोकेमिकल प्रोसेस इज अफेक्टेड बाय मोर दॅन वन फॅक्टर देन इट्स रेट विल बी डिटरमाइन. त्या रिॲक्शनचा रेट कोण डिटरमाइन करणार? तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये आहे बघा, रेट ऑफ रिॲक्शन काढता तुम्ही, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, झिरो ऑर्डर रिॲक्शन, असं त्याच्यामध्ये आहे. तर तिथं फॅक्टर अफेक्टिंग तिथं पण अप्लाय होऊ शकतं हे. द रेट विल बी डिटरमाइंड बाय द फॅक्टर विच इज नियरेस्ट टू इट्स मिनिमल व्हॅल्यू. जो फॅक्टर त्याची जी व्हॅल्यू आहे, समजा टेम्परेचर 25 to 30 डिग्री सेल्सिअस पाहिजे, पण जे मग सगळ्या प्लांटला तुम्ही अवेलेबल केलं 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, आणि कोणत्या तरी एका प्लांटला जर 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अवेलेबल केलं, बाकीचे सगळे उरलेले फॅक्टर सगळ्यांना सेम आहेत, फक्त टेम्परेचर मध्ये फरक आहे, तर त्या प्लांट मधलं फोटोसिंथेसिस कमी असणार ज्याला फक्त 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलेले. सो जो फॅक्टर त्याच्या मिनिमल व्हॅल्यूला आहे ना त्याला तो डिटरमाइन करतो रेट ऑफ फोटोसिंथेसिस. ह्या लॉचा सरळ सरळ अर्थ आहे. इट इज द फॅक्टर विच इज डायरेक्टली अफेक्ट द प्रोसेस इफ इट्स क्वांटिटी इज चेंज. मग तुम्ही जर टेम्परेचर वाढवत गेले, 25 26 गेलं तर 27 गेलं, बाकीचे फॅक्टर भरपूर आहेत आणि हे टेम्परेचर तुम्ही वाढवत गेले, तुम्हाला रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढताना पाहायला मिळणार. दिस इज द लॉ ऑफ ब्लॅकमन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. काय होतं लाईट इंटेन्सिटी वाढल्यानंतर? ओके, increase in incident light beyond a point result in the breakdown of chlorophyll. मगाशीच मी सांगितलं, लाईट इंटेन्सिटी जर जास्त प्रमाणात असेल, लाईट इंटेन्सिटी मोर दॅन सफिशियंट क्वांटिटीमध्ये जर अवेलेबल झाली प्लांटला, खूप लाईट म्हणजे इंटेन्स लाईट, उन्हाळ्यामध्ये कसं इंटेन्स सनलाईट असते, लाईट इंटेन्सिटी जर वाढली तर ब्रेकडाऊन, क्लोरोफिल ब्रेकडाऊन होतं आणि रेट ऑफ फोटोसिंथेसिस ऑफकोर्स डिक्रीज होणार. लाईट सॅच्युरेशन ऑकर्स ॲट 10% ऑफ द फुल सनलाईट. फुल सनलाईटच्या 10%ला लाईट सॅच्युरेशन होतं, की बाबा ह्याच्या नंतर आम्हाला लाईट इंटेन्सिटी इन्क्रीज झालेली नकोय, नाहीतर रेट ऑफ फोटोसिंथेसिस कमी होणार. एक्सेप्ट फॉर प्लांट्स इन अ शेड्स और इन अ डेन्स फॉरेस्ट, लाईट इज रिअरली अ लिमिटिंग फॅक्टर इन नेचर. कारण जे प्लांट्स मोठ्या मोठ्या झाडांच्या सावलीमध्ये वाढतात त्यांच्यामध्ये ऑलरेडीच त्यांना लाईट कमी भेटते. सो लाईट हे लिमिटिंग फॅक्टर त्यांच्यामध्ये असू शकत नाही, कारण ते प्लांट्स अडॅप्ट झालेले असतात कमी लाईटमध्येच फोटोसिंथेसिस करायला, त्यामुळे लाईट हा खूप कमी वेळा त्यांच्यामध्ये लिमिटिंग फॅक्टर असतो.
ऑलरेडी रे ड्रॉप काय आहे मी ते एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला एका लेक्चरमध्ये. फोटोसिंथेसिस इज कन्सिडर्ड ॲज अ टू क्वांटा प्रोसेस दॅट इट्स टेक्स टू लाईट क्वांटा एनर्जी टू ड्राईव्ह अँड इलेक्ट्रॉन. म्हणजे क्वांटम इज द measurement used to measure the light quantity measurement साठी क्वांटम हे यूज केलं जातं. म्हणजे तुमचे जे फिजिकल क्वांटिटी जे आहेत त्याचं लाईट जर मेजर करायचं असेल तर क्वांटम यूज करतात. किती क्वांटा रिक्वायर्ड असतात? 2 क्वांटा रिक्वायर्ड एनर्जी टू ड्राईव्ह अन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लॉस करण्यासाठी क्लोरोफिलवर किती एनर्जी पडली पाहिजे? 2 क्वांटम. नंबर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल रिलीज्ड कॅन बी युज्ड टू डिटरमाइन द क्वांटम यील्ड ऑफ द प्रोसेस. किती ऑक्सिजन मॉलिक्यूल रिलीज झालेत त्याला म्हणायचं क्वांटम यील्ड. क्वांटम यील्ड इज डिफाइन्ड एज द नंबर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल रिलीज्ड पर लाईट क्वांटा एब्झॉर्ब. हाऊ मच लाईट क्वांटा इज एब्झॉर्ब अँड हाऊ मच ऑक्सिजन इज रिलीज्ड. याचं कॅल्क्युलेशन करून काय फाइंड आउट केलं जातं? क्वांटम यील्ड फाइंड आउट केली जाते त्या रिएक्शनची. ओके, समजा CO2 प्लस 4H प्लस आयन गिव्स CH2. ऍक्च्युली दिस इज द फॉर्म्युला फॉर शुगर. तुम्हाला दिसत नाही पण हा शुगरचा फॉर्म्युला आहे. कसं काय सांगा बरं? याचा जर तुम्ही याला जर तुम्ही कॉमन एखाद्या नंबरने मल्टिप्लाय केलं, समजा मी याला 6 ने मल्टिप्लाय करतो तर काय होईल? C6H12O6 झाली का शुगर. सो इट इज अ फॉर्म्युला फॉर शुगर. इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणता ना तसा फॉर्म्युला आहे हा. 4H2 विल अंडरगो फोटोलिसिस. हे पण आपण पाहिलेले. फोटोलिसिस झाल्यानंतर 4H प्लस प्लस 4 इलेक्ट्रॉन, हे 4 इलेक्ट्रॉन परत रिएक्शन सेंटरकडे जातात. 2H2 अँड O2 वी ऑलरेडी सीन. बट टू हॅपन दिस रिएक्शन हाऊ मच क्वांटा इज रिक्वायर्ड? 2 क्वांटा इज रिक्वायर्ड. अँड बाय utilizing 2 quantum energy, 1 oxygen molecule is produced. 1 oxygen molecule is produced. So this is the concept which is called as quantum yield. Quantum yield is nothing but काय करतात माहितीये का? Quantum yield is defined as dash 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 देतात पुढं आणि खाली 4 ऑप्शन देतात. तर तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट फाइंड आउट करायचं आहे त्यातलं. नंबर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स रिलीज पर लाईट क्वांटा ऍब्झॉर्ब्ड. नंबर ऑफ oxygen molecule released per light quanta absorbed. And for your kind information, 2 quanta are required to drive an electron ह्या केसमध्ये. पण मी तुम्हाला आय थिंक ज्या नोट्स दिलेले आहेत त्या नोट्स मध्ये आपण क्वांटम यील्ड ही कॉन्सेप्ट तुम्ही नोट डाऊन केलेली आहे तुमच्या नोटबुक मध्ये. तुम्ही नोटबुक मध्ये ती मेन्शन केलेलं असेल तर तिथं आपण असं सरळ लिहिलेलं आहे की द नंबर ऑफ लाईट क्वांटम नीडेड फॉर प्रोडक्शन ऑफ 1 ऑक्सिजन मॉलिक्यूल इज कॉल्ड एज क्वांटम यील्ड. नंबर ऑफ लाईट क्वांटम रिक्वायर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ 1 ऑक्सिजन मॉलिक्यूल इज कॉल्ड एज क्वांटम यील्ड. एकच आहे डेफिनेशन, दोन्ही पण एकच आहेत. नंबर ऑफ O2 मॉलिक्यूल रिलीज्ड पर लाईट क्वांटा ऍब्झॉर्ब. एका लाईट क्वांटाला किती ऑक्सिजन मॉलिक्यूल रिलीज होतात? ओके, सो क्वांटम रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस इज 8 क्वांटा and quantum yield is 1/8. 1/8 or also known as 12%. Okay, we already mentioned. So 8 quantum light required for production of 1 oxygen molecule. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही असं काय सांगताय, इथे तर सांगितलं 2 क्वांटा 2 लाईट क्वांटिटी एनर्जी रिक्वायर्ड टू ड्राईव्ह अन इलेक्ट्रॉन. म्हणजे एका इलेक्ट्रॉनला ड्राईव्ह करण्यासाठी 2 क्वांटम लाईट लागते. मग तुम्ही आता परत सांगताय आम्हाला 8 क्वांटम लाईट रिक्वायर्ड आहे 1 मॉलिक्यूल ऑक्सिजन प्रोड्यूस करण्यासाठी. म्हणजे एक सिंगल O2 प्रोड्यूस करण्यासाठी हाऊ मच लाईट क्वांटा रिक्वायर्ड? 8. फिक्स्ड आहे. कसं काय सांगा बरं? एनीवन कॅन एक्सप्लेन दिस? उत्तर तिथंच आहे, आन्सर तिथंच आहे, फक्त तुम्हाला समजलंय का नाही बघू. If you read statement properly, 2 quantum lights energy required to drive an electron.
one electron, 2 quantum light energy. Here, after photolysis of water, how many electrons are drive? 4 into this bracket. So this is 4 into E. So 4 electron. For one electron, 2 light quantum energy. For full electron, 2 into 4. So 8 quantum light energy will required to drive 4 electron. And when 4 electrons are drive, it will result into release of 1 oxygen molecule. Hence the quantum yield is 8. क्वांटम यील्ड इज 8. आता आणखी एक कॉन्सेप्ट आहे बघा त्याच पेजवर आणखी एक कॉन्सेप्ट आहे. क्वांटम रिक्वायरमेंट अशी कॉन्सेप्ट आहे. क्वांटम रिक्वायरमेंट I am talking about this page. सरळ सरळ लिहिलेलं इथं 8 quantum light required to produce 1 oxygen molecule. These statements are very important. As you are NEET students ना, these statements are very important. तुम्ही इथं काही फेकूच शकत नाही. तुम्हाला जर नसेल ना माहिती काय आन्सर आहे, फॉर रिलीज ऑफ 1 ऑक्सिजन मॉलिक्यूल हाऊ मेनी क्वांटम लाईट एनर्जी आर रिक्वायर्ड, आणि खाली दिलेले ऑप्शन 2 4 6 8. तुम्हाला जर माहित नसेल ना, तुम्ही याच्यात फेकूच शकत नाही आणि अंदाजही लावू शकत नाही का आन्सर असेल. सो यू शुड बी व्हेरी क्लिअर विथ युअर कॉन्सेप्ट, आणि दिलेला डाटा सगळं रीड करणे, डोक्यात ठेवणे इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. माझं फक्त काम एक्सप्लेन करायचंय, माझं डोक्यात ठेवायचं काम नाहीये, तुमचं डोक्यात ठेवायचं काम आहे. 8 क्वांटम लाईट एनर्जी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 1 ऑक्सिजन मॉलिक्यूल, हे मी रिलेशन सांगितलं. आता 8 क्वांटा कसं काय. आता मला कॉन्सेप्ट सांगायची तुम्हाला, क्वांटम रिक्वायरमेंट. ही क्वांटम यील्ड होती. 8 क्वांटा लाईट एनर्जी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 1 ऑक्सिजन मॉलिक्यूल. दिस इज क्वांटम यील्ड. दिस इज क्वांटम यील्ड. अँड व्हॉट इज क्वांटम रिक्वायरमेंट? द रेसिप्रोकल ऑफ क्वांटम यील्ड. म्हणजे उलट करायचं, 1/8. 1/8 इज क्वांटम रिक्वायरमेंट. ओके, मग लक्षात राहील नाही राहील म्हणून मी परत खाली इथं सांगितलेलं आहे बघा. इट इज फाउंड ॲट द रिडक्शन one molecule, reduction of one molecule of CO2 to carbohydrate and liberation of one oxygen molecule needs 8 quantum of light. This is quantum yield. So and what is quantum requirement? Quantum requirement of a photosynthesis is 8 quanta, and quantum yield is 1/8 or 12%. quantum yield काय आहे? हा, इथं करेक्शन करा जरा, लिहिताना चुकीचं लिहून घेतले. तर क्वांटम रिक्वायरमेंट ऑफ फोटोसिंथेसिस इज 8 क्वांटा आहे. क्वांटम रिक्वायरमेंट ऑफ फोटोसिंथेसिस इज 1/8. क्वांटम रिक्वायरमेंट म्हणजे काय असतो? रेसिप्रोकल असतो ना क्वांटम यील्डचा. क्वांटम यील्डचा रेसिप्रोकल आहे. आणि क्वांटम यील्ड किती आहे? 8 क्वांटा. ओके, एकच वाक्यात सांगतो आता. क्वांटम रिक्वायरमेंट इज 1/8. म्हणजे इथं काय हवं होतं? क्वांटम रिक्वायरमेंट इज 1/8 और 12%. 1/8 म्हणजे 12%. आणि क्वांटम यील्ड किती? 8 क्वांटा. क्वांटम रिक्वायरमेंट किती? त्याचा रेसिप्रोकल, दॅट इज 1/8 और 12%. ओके, मेक करेक्शन हियर. क्वांटम रिक्वायरमेंट ऑफ फोटोसिंथेसिस इज 1/8. 1/8 करा इथं, 1/8 और 12%. आणि क्वांटम यील्ड किती लिहिणार? हे सगळं खोडा इथं. इथे फक्त लिहा 8 सॉरी, इथं फक्त 8 लिहा. 8 नॉट 1/8 और 12%. हे 1/8 और 12% कुठं पाहिजे? इथं पाहिजे. दिस इज क्वांटम रिक्वायरमेंट. अँड क्वांटम यील्ड इज ओनली 8 करा. ओके, हा, व्हॉट इज रेड ड्रॉप? हे पण कन्सेप्ट आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. एमर्सन अँड लेविस वर्कड ऑन अ क्वांटम यील्ड ऑफ अ फोटोसिंथेसिस इन मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ द डिफरंट वेवलेंथ.
they absorb the quantum yield decline sharply at wavelength greater than 680 in the red zone. 680 नॅनोमीटरच्या वरती जर वेव्हलेंथ वाढवली तर क्वांटम यील्ड कमी झाली. क्वांटम यील्ड कमी झाली म्हणजे काय? ऑक्सिजन प्रोडक्शन कमी झालं, क्वांटम यील्ड कमी झाली. दिस इज कॉल्ड एज रेड ड्रॉप. Okay. Later Emerson found that the sharp decline in quantum yield of a photosynthesis beyond 680 nanometer can be brought to full efficiency by simultaneously providing short wavelength of the light, is called as photosynthetic enhancement or also called as Emerson effect. म्हणजे दोन जर वेव्हलेंथ ऍट अ टाइम वापरले, शॉर्टर वेव्हलेंथ आणि लॉंगर वेव्हलेंथ, 680 नॅनोमीटरच्या अबव असलेली वेव्हलेंथ आणि शॉर्टर वेव्हलेंथ म्हणजे ब्ल्यू रिजन मधले असे दोन वेव्हलेंथ ऍट अ टाइम वापरल्या तर फोटोसिंथेसिसचा रेट वाढला. दॅट इज कॉल्ड एज एमर्सन इफेक्ट. ओके, दोन्ही इफेक्ट इथे दिसतात तुम्हाला. व्हॉट इज रेड ड्रॉप इफेक्ट? क्वांटम यील्ड बघा, क्वांटम यील्ड सुरुवातीला म्हणजे 400 टू 450 बिलो 500 क्वांटम यील्ड चांगली आहे. ओके, नंतर क्वांटम यील्ड डिक्रीज झाली. ओके, क्वांटम यील्ड डिक्रीज झाली, नंतर परत क्वांटम यील्ड वाढलेली 600च्या आसपास, आणि 680च्या अबाऊ जर तुम्ही लाईट इंटेन्सिटी लाईट वेव्हलेंथ वाढवली 680च्या अबाऊ तर क्वांटम यील्ड डिक्रीज झालेली. सो दिस डिक्रीज इन क्वांटम यील्ड इज कॉल्ड एज रेड ड्रॉप इफेक्ट. रेड ड्रॉप इफेक्ट विच इज ऍक्च्युअली कॉल्ड एज फार रेड लाईट. फार रेड लाईट म्हणजे जो लास्ट पार्ट आहे ना, रेड लाईटचा जो लास्ट पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज फार रेड लाईट. याच्यामध्ये फोटोसिंथेसिसचा रेट कमी होतो. दिस इज कॉल्ड एज रेड ड्रॉप इफेक्ट. व्हेरी सिंपल, रेड ड्रॉप इफेक्ट. ओके, हे दोन्ही स्पेक्ट्रम, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम पण बघा आणि क्वांटम यील्डचा पण ग्राफ बघा. ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम इथे इन्क्रीज झालेलं आहे या वेव्हलेंथला, म्हणजे 400 टू 450च्या मध्ये इन्क्रीज झालेले आहे ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. रेट ऑफ फोटोसिंथेसिस पण चांगला आहे, क्वांटम यील्ड दिसते आपल्याला, क्वांटम यील्ड बेस्ट आहे याच्यात. नंतर क्वांटम यील्ड डिक्रीज झाली, परत क्वांटम यील्ड वाढलेली आहे, पण 680च्या अबाव बघा ना, इथे 700 आहे ना, मग 680 इथे असेल कुठेतरी. मग 680 याच्या जर अबाव तुम्ही वेव्हलेंथ वाढवली तर बघा डिक्रीज झाले का नाही. हा, यालाच म्हणतात रेड ड्रॉप. आणि व्हॉट इज एनहान्समेंट इफेक्ट? हे बघा, फार रेड लाईट जर तुम्ही प्लांटला प्रोव्हाइड केली, रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढतोय. ओके, एक कॉन्स्टंट राहतोय, नंतर परत कमी झालेला आहे. रेड लाईट दिली तर कॉन्स्टंट राहतोय, परत कमी झालेला आहे. आणि दोन्ही लाईट दिल्या, फार रेड लाईट आणि रेड लाईट दोन्ही लाईट अवेलेबल केल्या तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस खूप वाढलेला आहे. तुम्हाला पाहायला मिळते इथं ग्राफ बघा, किती पीक, याचं पीक पाहतोय तुम्ही. रेट ऑफ फोटोसिंथेसिस, रिलेटिव्ह रेट ऑफ फोटोसिंथेसिस इज ऑन वाय ऍक्सिस ना, म्हणजे इथं बघा रेट ऑफ फोटोसिंथेसिस एवढंच आहे, काय कॉन्सन्ट्रेशन असेल ते रिलेटिव्ह बघायचं आहे आपल्याला. बघा, फार रेड लाईटला आणि रेड लाईटला जेवढं आहे, दोन्ही रेड लाईट जर तुम्ही ऍट अ टाइम अवेलेबल केल्या तर मात्र रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढतोय. दिस इज कॉल्ड एज एनहान्समेंट इफेक्ट, फोटोसिंथेटिक एनहान्समेंट इफेक्ट और एमर्सन इफेक्ट. दोन्ही इफेक्ट आपण ऑलरेडी स्टडी केलेले. दिस इज नॉट न्यू फॉर अस. एक व्हिडिओ आहे मागचा, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन, C3 आणि C4 प्लांट रिस्पॉन्ड डिफरंटली टू द CO2 कॉन्सन्ट्रेशन. कारण C3 प्लांट मध्ये तुम्हाला माहिती आहे हाय CO2 कॉन्सन्ट्रेशन रिक्वायर्ड आहे, C4 मध्ये कमी CO2 कॉन्सन्ट्रेशन रिक्वायर्ड आहे. ओके, रेट ऑफ फोटोसिंथेसिस ऑन वाय ऍक्सिस, CO2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स ऍक्सिस. लो लाईट इंटेन्सिटी असेल, लो लाईट इंटेन्सिटी, ओके, रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीज आणि नंतर थोड्या वेळाने परत कमी झालेले, डिक्रीज झालेले. मीडियम लाईट इंटेन्सिटीला रेट ऑफ फोटोसिंथेसिस तुम्हाला या लेवलला पाहायला मिळते, वाय ऍक्सिस वर बघायचं, या लेवलला पाहायला मिळते.
आणि हाय लाईट इंटेन्सिटी यू विल गेट, हा म्हणजे लाईट इंटेन्सिटी वाढली तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस पण वाढतो. व्हॉट अबाउट CO2 कॉन्सन्ट्रेशन? व्हॉट अबाउट CO2 कॉन्सन्ट्रेशन? रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीज होते बघा, सुरुवातीला इथे इन्क्रीज होतोय ॲज पर द CO2 कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज, बट आफ्टर सम टाइम व्हॉट हॅपन, रेट किती पण CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढू द्या, रेट ऑफ फोटोसिंथेसिस कॉन्स्टंट राहतोय. दिस इज कॉल्ड एज प्लॅच्यू ग्राफ. प्लॅच्यू म्हणजे फ्लॅट, प्लेन. ओके. Low concentration of CO2 diffusion limits rate. High CO2 concentration saturation due to other limiting factors in a photosynthesis. आता इथं का नाही वाढत आहे सांगा बरं, इथं रेट ऑफ फोटोसिंथेसिस का नाही वाढत आहे? CO2 कॉन्सन्ट्रेशन जरी वाढलं, 350च्या अबव CO2 कॉन्सन्ट्रेशन गेलं तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढत नाहीये, फ्लॅट राहतोय. बिकॉज बाकीचे फॅक्टर कमीच आहेत ना. बाकीचे फॅक्टर विल मॅटर इन दिस केस. Plants and light intensity. Now what happen here? डार्क मध्ये, ऑफकोर्स डार्क मध्ये तुम्हाला जशी जशी डार्क टू, आता आपण इकडे ब्राईट लाईट कडे चाललेलो आहे एक्स ऍक्सिस वर, इन्क्रीजिंग लाईट इंटेन्सिटी. जशी लाईट इंटेन्सिटी इन्क्रीज होते, यू कॅन सी हियर द रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीज. बट बियॉन्ड सर्टन लिमिट, एका लिमिटच्या नंतर, म्हणजे या लिमिटच्या नंतर इथून पुढे जरी लाईट इंटेन्सिटी वाढली तरी रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढत नाहीये. ओके, तरी पण रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीज होत नाही. ओके, फोटोसिंथेसिस साठी एक एक्सपेरिमेंट आपण इथे बघतोय. CO2 प्लांटला, एका प्लांटला ॲम्बियंट म्हणजे जेवढ्या एन्व्हायरमेंट मध्ये CO2चं कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढं अवेलेबल केलं. दुसऱ्या प्लांटला 150 ppm CO2 कॉन्सन्ट्रेशन अवेलेबल केले. तिसऱ्या प्लांटला 300 ppm अवेलेबल केले आणि चौथ्या प्लांटला 450 ppm अवेलेबल केलेले. म्हणजे CO2 कॉन्सन्ट्रेशन जसं वाढत गेलं तसं काय झालं, रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढला. प्लांटची ग्रोथ तुम्हाला चांगली दिसते बघा. ओके, म्हणजे CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढलं की रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीज होतो. C3 plant respond to higher CO2 concentration by showing increased rate of photosynthesis, leading to higher productivity. Has been used for some greenhouse crops such as tomato, bell pepper. जिथं ग्रीनहाऊस केलेले आहेत तिथे CO2 कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं आपण प्लांटसाठी तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढणार आहे. दे आर अलाउड टू ग्रो इन कार्बन डायऑक्साइड एनरिच्ड एटमॉस्फिअर दॅट लीड्स टू हायर यील्ड्स. आणि दिसते तुम्हाला इथं ह्या एक्सपेरिमेंट दिसते, खरंच यील्ड वाढलेली आहे प्रॉपर. टेम्परेचरचा काही इफेक्ट ऑलरेडी आपण स्टडी केलेलाच आहे. The dark reactions are controlled by temperature because they are enzymatic. Dark reactions are controlled by temperature कारण त्या एन्झायमॅटिक रिएक्शन्स आहेत सगळ्या. लाईट रिएक्शन एन्झायमॅटिक आहेत का? लाईट रिएक्शन मध्ये फक्त आपण एकच एन्झाइम बघितलं जिथं फेरडॉक्झिन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतो कोणाकडे, NADP कडे. फेरडॉक्झिन NADP रिडक्टेज नावाचा एन्झाइम आहे, एकच एन्झाइम आहे तिथं फक्त. बाकी सगळ्या तुम्ही जर डायरेक्ट रिएक्शन बघितल्या, वेन RUBP रिएक्ट विथ द कार्बन डायऑक्साइड, रुबिस्को एन्झाइम रिक्वायर्ड आहे. PEP रिएक्ट विथ द कार्बन डायऑक्साइड, PEPKज एन्झाइम रिक्वायर्ड आहे. म्हणजे डायरेक्ट रिएक्शन एन्झाइम कंट्रोल असल्यामुळे टेम्परेचर त्यांच्यासाठी मॅटर करू शकतं. मी आधीच सांगितले, टेम्परेचर जर नॉर्मल रिक्वायरमेंट पेक्षा जर जास्त झालं टेम्परेचर, डेफिनेटली देर विल बी अ degeneration of the enzyme, denaturation of the enzyme. When enzymes get denatured, कशी काय रिएक्शन होतील मग? ओके, लाईट रिएक्शन आर ऑल्सो सेन्सिटिव्ह टू टेम्परेचर बट मच लेसर एक्सटेंट. लाईट रिएक्शनला एवढं मॅटर होत नाही टेम्परेचरने. C4 plants have a much higher temperature optimum than the C3 plants. म्हणजे C4 प्लांट जास्त टेम्परेचर अडॅप्ट होऊ शकतात, C3 प्लांट मध्ये तसं नसतं. म्हणून तर एक्झाम्पल दिलं बोपुन्शियाचं, 55 डिग्री सेल्सिअसला पण तो फोटोसिंथेसिस करतो आणि नॉर्मल प्लांटला 25 to 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर रिक्वायर्ड असतं. द टेम्परेचर ऑप्टिमम फॉर पर्टिक्युलर प्लांट ऑल्सो डिपेंड्स ऑन द नॅचरल हॅबिटॅट. तो कुठल्या हॅबिटॅटमध्ये राहतोय
ते प्लांट कोणत्या हॅबिटॅटमध्ये आहे त्याच्यावर डिपेंड असतं टेम्परेचर किती रिक्वायर्ड आहे. ट्रॉपिकल प्लांट्स हॅव अ हायर टेम्परेचर ऑप्टिमम दॅन द टेम्परेट प्लांट्स. इकडे बघू शकता तुम्ही टेम्परेचरचं आणि रेट ऑफ फोटोसिंथेसिसचं रिलेशन दिलेलं आहे. ऑप्टिमम टेम्परेचर इथपर्यंत रिक्वायर्ड आहे, बरोबर आहे ना. ऑप्टिमम टेम्परेचर इथपर्यंत रिक्वायर्ड आहे, म्हणजे 25 to 30 डिग्री सेल्सिअस असा हा जो आहे तो पट्टा 25 to 30 डिग्री सेल्सिअसचा आहे. याच्या जर अबव टेम्परेचर गेलं, इथे एन्झाईम ऍक्टिव्ह आहे, हे एन्झाईम आहे, हा एन्झाईम इथे ऍक्टिव्ह आहे, इथे पण एन्झाईम ऍक्टिव्ह आहे, पण इथून पुढे मात्र एन्झाईम ऍक्टिव्ह नाही. जे इकडे काय होतं, रेट ऑफ फोटोसिंथेसिस कम्प्लिटली डिक्रीज झालेलं आहे तुम्हाला पाहायला मिळतो. ॲट हायर टेम्परेचर द स्ट्रक्चर ऑफ द एन्झाईम इज ब्रोकन डाऊन, द एन्झाईम कॅन नॉट युज्ड अगेन, कॅन नॉट बी युज्ड अगेन. पूर्ण स्ट्रक्चर ब्रोकन डाऊन झालेलं आहे एन्झाईमचं. ओके. C3 C4 प्लांटसाठी लाईट इंटेन्सिटी आणि टेम्परेचर इन्क्रीमेंट वाढली, लाईट इंटेन्सिटी टेम्परेचर वाढलं, C3 प्लांट्सला रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीज होणार. पण याच्या पुढे जर वाढलं लाईट इंटेन्सिटी या 50% अबव, तर तुम्हाला रेट ऑफ फोटोसिंथेसिस डिक्रीज झालेला पाहायला मिळतोय. वायला कोरिलेट करा, हा पॉईंट वायला कोरिलेट करा, या वायकडे इकडं. हा चला, हा पॉईंट वायला कोरिलेट करा, हा या इकडं, म्हणजे रेट ऑफ फोटोसिंथेसिस कमी होतोय आहे का नाही. C3 प्लांट. C4 प्लांटचं तसं नाही बघा, लाईट इंटेन्सिटी वाढली की टेम्परेचर वाढलं तरी रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीज होतोय. हे या आपल्याला ग्राफ मधनं समजतं. ओके. इथे पण तुम्ही पाहू शकता low light conditions decreases rate, increasing the light intensity past the optimum light intensity has no effect on the rate of photosynthesis. Light intensity 38% आहे लाईट इंटेन्सिटी, रेट ऑफ फोटोसिंथेसिस कॉन्स्टंट झालेलं आहे. ओके. 25 to 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर आपल्याला रेट ऑफ फोटोसिंथेसिस हायर भेटतोय. बघा हायर पीक आहे, हे वाय ऍक्सिसला रेट ऑफ फोटोसिंथेसिस आहेत ना, तुम्ही ते कोरिलेट करा, तुम्ही बघा इथं हायर रेट ऑफ फोटोसिंथेसिस. 38% लाईट इंटेन्सिटी असेल तर कॉन्स्टंट रेट ऑफ फोटोसिंथेसिस आपल्याला पाहायला मिळते, इन्क्रीज होत नाही. किती वाढवा इथनं पुढे लाईट इंटेन्सिटी तुम्ही, रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढणार नाही. अँड व्हॉट अबाउट कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन, 0 to 1% पर्सेंट जर इन्क्रीज झालं, 1% कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड, तर आपल्याला इन्क्रीज इन रेट ऑफ फोटोसिंथेसिस पाहायला मिळते. पण त्याच्या पुढं फोटोसिंथेसिसचा रेट वाढत नाहीये, किती पण कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन वाढवा. ओके. हे 3 फॅक्टर आपण आपले स्टडी केले. वॉटरचं मी ऑलरेडी सांगितलंय, वॉटर डू नॉट हॅव अ डायरेक्ट इफेक्ट ऑन रेट ऑफ फोटोसिंथेसिस. ओके. हियर वी finish the chapter. Already I provide you MCQs on this chapter. मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑलरेडी या तुम्हाला ग्रुपला दिलेले आहेत, ते तुम्ही आन्सर शीट तयार करायची त्याची. आता हे सगळं चॅप्टर वाचायचं, पहिला वाचायचा, पूर्ण चॅप्टर वाचायचा आहे पूर्ण आपल्या नोट्सचा आणि टेक्स्ट बुक मधला, आणि देन गो फॉर MCQ. डायरेक्टली MCQ सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू नका, मग तुम्ही कन्फ्युजन मध्ये जात राहता या किंवा काही पॉईंट क्लिअर नसते तर तुमचं कन्फ्युजन होणार आणि रॉंग MCQला तुम्ही ऑप्शन म्हणून चूज करणार. ओके. त्यामुळे तसं नाही झालं पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय करायचंय, पहिल्यांदा रिडिंग करा, प्रॉपर रिडिंग करा, आणि नंतर MCQ घ्या. उद्या आम्ही MCQचं डिस्कशन घेऊ. थँक्यू.